आत्महत्यांचं प्रमाण किती वाढलंय त्याचा आकडा इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट आहे. काश्मीरमध्ये 16 लोकांनी आत्महत्या केल्या. मग अजून कुठेतरी जम्मूमध्ये इथे तिथे सगळीकडे आलेत. प्रत्येक राज्याचे दिलेले आहेत. कुठे 11, कुठे 42, कुठे 106 आत्महत्या. मिझोराम या भागामध्ये. त्याच्यानंतर 615. त्याच्यानंतर तुमच्या गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 15,000. गुजरातमध्ये 8,000. सर्वात जास्ती कुठे आहेत? 22,174. आज शेतकरी आत्महत्या करतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, नीटचे पेपर फुटतायत. या नीटला जेव्हा आणली त्याच वेळेला आपण विरोध केला होता. आज लहान मुलं पळवण्याचा प्रकार वाढलेले आहेत. खासदार आमदार जसे पळवले जातात तशी लहान मुलं पळवली जातात. मुली पळवल्या जात आहेत. त्याचे व्यापार होत आहेत. त्याला परदेशी पाठवलं जातंय. काही जणींना वेश्या व्यवसायाला पाठवलं जातंय. एवढे सगळे प्रश्न आज आपासून देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचेत, आमदार फोडायचेत, नगरसेवक फोडायचेत. तुमच्या मताला किंमत काय? 0. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा मेंढरासारखे, मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे. उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल. काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं अगोदर, ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक म्हणणार. मी खाली आम्ही बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून नाही आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत. महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत. देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय आज? या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या हे महावितरण ना MSCB MSCDCL महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन, बरोबर, वितरण. याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आत्ता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट, पत्रकारांनी नीट बघावं. हा माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे MSCDCLची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5%. 1.5 गुण मिळाले. 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला? यांचा आता IPO येतोय. MSCDCLचा आता IPO येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा? कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवणार. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायची आहेत, तुम्हाला कसं, तुम्ही ते पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचंय, याचे सगळे उपाय सुरू आहेत. मुंबई, ठाणा, महाराष्ट्रातल्या जमिनी तर देतातच आहेत. जंगलं दिली जात आहेत. तुमची वीज ही देखील दिली जाणार. उद्या पाणी दिलं जाणार.
गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपली सगळ्यांची आंदोलन होणार, आपलीच नाही इतर पक्षांची होणार आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष SIR वर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत. म्हणजे मतदार आहेत पण त्यांची नावच नाही आहेत. आणि जरा त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवाय तो घ्यायचा, बाकीच्याला पाडायचं. संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये. सत्ते